हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्वजण? होपचे सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार. बघा, आम्ही काल सिटी सेंटर मॉलला गेलो होतो 3 जण आणि एवढी गर्दी होती ना तिथं, तर बापरे बाप, पाठीमागं एवढी गर्दी होती. आम्ही गाडी तर तिकडं आम्ही पार्क केली, कारण की इकडं चालायला जागा नव्हती, तेव्हा गाडी कुठं लावायची असा प्रश्न पडला होता. त्यामुळं आम्ही तिथं पाय चालत गेलो. तिथं माझी एक मैत्रीण पण मला भेटली होती, तिच्यासोबत मी फोटो वगैरे काढायला, क्लिप छोटीशी काढायला विसरली, कारण की घाईत होतो आम्ही आणि ती पण खूप घाईत होती. त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी मध्ये चाललेलो आणि एवढी गर्दी होती ना तिथं, प्रचंड तिथं गर्दी होती. बाहेरून लोक आले होते सिटी सेंटर मॉलला. बहुतेक लोक तर मला तर असं वाटतं तिथं फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी येतात, बस दुसरं काहीच नाही. कारण की एवढी गर्दी असते ना तिथं की प्रचंड गर्दी असते. आणि ते ख्रिसमसचं बघायला नुसते लोक बघायला येतात म्हणून येतात. त्यामुळं म्हटलं चला आपण पण जाऊ. आणि ह्या वर्षीच मी गेले होते नाशिकमध्ये, असून सुद्धा मी तिथे गेले नव्हते. आणि मग मध्ये गेल्याच्या नंतर बाहेर एवढी बेकार थंडी होती. मध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला कसलीच थंडी वाटली नाही. आणि एवढं भारी ठिकाण होतं ना, एवढं भारी, म्हणजे मी पहिल्यांदा आली होती, असं नाही का मी आलेली नाही, मी आलेली होती, पण मग असं आजच्या दिवशी जायला खूपच वेगळं होतं ना. आणि हा कालचा ब्लॉग आहे, तर त्यामुळं थोडा उशीर होईल टाकायला. तर बघा, आम्ही चाललो आहे मस्तपैकी पुढं. खूप लोक तिथं होते आणि मस्तपैकी आम्ही तिथं मग ते ट्रीच्या ठिकाणी गेलो, ख्रिसमस ट्रीच्या ठिकाणी गेलो. तिथं पण एवढी गर्दी होती ना का फोटो वगैरे काढायला सुद्धा मार्ग नव्हता, कारण की लोक अक्षरशः एकमेकांना ढकलत होते आणि सर्वजण लोक तिथंच होते. आणि जागा पण इतकी छोटी होती ना, त्यामुळं मग तिथं फक्त क्लिक वगैरे केलं, फोटो वगैरे क्लिक केले आणि छोटासा व्हिडिओ काढला. मग त्यानंतर आम्ही वरती जायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही चाललो होतो वरती. पण मला याच्याने मला एवढी भीती वाटते ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे मला असं, मी जातच नव्हते नाही का, मी डायरेक्ट हसायला लागले आणि मला भीतीच वाटत होती एवढी. मग त्यानंतर मला ते बोलले चल अगं याच्यावर पाय दे, पण पाय माझा त्या पिवळ्या पट्ट्यावरच पडतो. खरं म्हणायला गेलं तुम्हाला थोडंसं ऑकवर्ड वाटेल, पण खरंच यार मला नाही येत त्याच्यामध्ये जाता. मग त्यानंतर तिकडनं एक दिदी आली, त्या दिदीने माझ्या हाताला पकडल्याच्यानंतर तिने मला डायरेक्ट पुढं खेचलं आणि मग मी तिच्यासोबत आले. तर मग थँक्यू सो मच दिदी. अशी लोक खरंच खूप कमी प्रमाणात असतात की जे ते आपल्याला मदत करतात. मग त्यानंतर मी परत तिचा हात पकडला, तिथं उतारले आणि मग स्वतःलाच खूप हसायला येत होतं की काही गोष्टी एवढ्या वापरतात तरी तुला काही गोष्टी जमत नाही आणि नाही येत काही गोष्टी मला, खरंच म्हणायला गेलं तर. त्यानंतर आम्ही परत सेकंड फ्लोअरला गेलो. मग तिथं पण त्यानेच आलं, पण मग थोडंसं धाडीच केलं, कारण की दीक्षा होती माझ्यासोबत आणि तरी पण थोडंसं हसायला चाललं होतं. आणि बघा, लिफ्ट पूर्ण जाम होती, कारण की पूर्ण गच्च भरलेली होती. आणि मग मस्तपैकी चाललं होतं आमचं फोटो वगैरे काढायचं काम, थोडासा ब्लॉग वगैरे शूट करायचं काम झालं होतं. मला जास्त कोणी तिथं ब्लॉगर वगैरे किंवा असं जास्त ओळखीचं तिथं तर कोणीच भेटलं पण नाही. मग चाललं होतं आमचं मस्त गप्पा मारायचं काम, हसायचं काम चाललं होतं, थोडंसं इकडं तिकडं बघायचं काम चाललं होतं, कोण काय करतं काय नाही का, असं नोटीस करायचं काम चाललं होतं. व्हिडिओ मी काढते, हातामध्ये फोन धरलाय मिनी, आणि पोरं बघितले का फोनमध्ये तोंड करून कसे हसत होते. आणि त्या पोरांचं तोंड बघून मला तर एवढं जास्त हसायला येत होतं ना, कारण की मोबाईल हातामध्ये धरलाय मिनी आणि इकडची तिकडची लोक सगळेजण असं एक वेगळ्याच भावनेने त्या फोनकडे बघत होते की यांना वाटलं कोण म्हणजे नाही का असं वेगळंच. त्यामुळे मला त्यांच्याकडे बघून हसायला पण येत होतं. मी तिला बोलत होती ते माणसं बघ कसे आपल्या फोनकडे बघताय. आणि खूप फ्रेश वाटत होतं यार, खरंच असं वाटत होतं तिथंच थांबून जावं नाही परत. आणि आम्ही पूर्ण सिटी सेंटर मॉल फिरल्याच्या नंतर हे ना त्यांनी त्या पायऱ्यांनी गेले आणि आम्ही लिफ्टने आलो होतो. मग त्यानंतर ती बोलली चला आपण मग दुकानामध्ये जाऊन येऊ. आणि तिथे एवढा लायटिंग करेल होतं ना, त्या लायटिंगमुळे आम्ही म्हटलं चला वाव एवढं भारी ना. मग काही शॉपिंग वगैरे करायची तर नव्हती, पण म्हटलं चला एकदा दुकानामध्ये जाऊन व्हिजिट देऊन येऊ, कारण की आपण दुकानामध्ये गेलो नाही असं कधी होणारच नाही. मग दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तिथं खूप छान टॉप लागलेले होते. पण त्या टॉपवरची किंमत बघून अक्षरशः हसायला आलं मला. आणि मला खरंच, मला ना हसायला जर आलं तर मला अजिबात कोण, आणि हिचं तर नुसतं बघायचं काम चाललं होतं, किती किंमत आहे, काय प्राईज आहे, तिचं नुसतं बघायचंच काम चाललं होतं.
आणि काय घ्यायचं तर काय पत्ता नव्हता. आणि हे ऑलरेडी खाली निघून गेले होते, आमची वाट बघत होते. आणि त्यातल्या त्यात आमच्या मोबाईलला पण काय झालं तर काय माहिती. मग त्यानंतर मी तिला बोलली, तुला हे कानातले छान दिसतील? तर म्हटले हो. आणि नाशिकला, आमच्या नाशिकमध्ये शालीमारला तिथे हे कानातले सेम क्वालिटी आहे. क्वालिटी कानातल्यांबद्दल काहीच विशेष वेगळं नाही आहे. आणि 150 रुपयाला किंवा 100 रुपयाला लई केलं तर हे तेच कानातले इथं 350 रुपयाला होतं. मग म्हटलं चल पर्स वगैरे बघू आपण, नाही का. आपल्याला ते पोरं आमच्या तोंडाकडे बघत होते. मग नंतर पर्सवरती आकडा बघितला, नंतर तर बघितलं डायरेक्ट 9,000 रुपये. एवढं हसायला लागलो ना आम्ही. ते पोरंसुद्धा आम्हाला पाठीमागं बघून हसत होते, त्यांना पण माहिती आहे. आणि आपलं नुसतं येण्यासारखं हसायचं काम चाललं होतं. आणि इकडं तिकडं घ्यायचं तर काही पत्ता नव्हता, पण नुसतं दात काढायचे काम चालले होते. आणि असं एन्जॉय करायचं यार, कारण की छान वाटतं. आणि ऑलरेडी हे खाली निघून गेलेले, आम्हाला खूप उशीर झालेला, तरी आम्ही इकडं तिकडं बघत चाललं होतं. कारण की असं वाटत होतं जाऊच नाही, जिथं जास्त प्रकाश दिसत तिथं जास्त आम्ही फोटो वगैरे काढत होतो. मग त्यानंतर आम्ही चाललो होतो आमच्या घरी, म्हणजेच आमच्या बाईकडे चाललो होतं. मग यांना फोन केलेला की तुम्ही कुठे आहे. मग यांचा काही फोन वगैरे लागतच नव्हता. आणि आम्ही पण एका ठिकाणी अडकून राहिलो होतो. मग त्यानंतर आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला समजेलच. नवीन असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप सारा प्रेम द्या मित्रांनो. तुम्ही जर नाशिक सिटी सेंटर मॉलला आले असेल तर मला कमेंट्स करून सांगा. ओके, बाय.